आता उपसमिती सुद्धा झालेली आहे। त्या उपसमितीचे अध्यक्ष आपल्या नागपूरचे पालकमंत्री सन्माननीय बावनकुळे साहेब आहेत, अतुल सावे साहेब त्याचे सदस्य आहेत। त्यामुळे तिथे सुद्धा त्या ताकदीने उपसमितीमध्ये तो मुद्दा येईल, त्याच्यानंतर मंत्रिमंडळात येईल आणि त्या सुद्धा मागण्या आपल्या पूर्ण होतील याविषयी माझ्या मनामध्ये शंका नाही आहे। आणि म्हणून माननीय मुख्यमंत्र्यांनी पुढाकार घेऊन आज त्यांनी आपलं शिष्टमंडळ या ठिकाणी पाठविलं आणि शिष्टमंडळाने आमच्या 14 पैकी 12 मागण्या पूर्ण केल्या। त्याबद्दल मी त्यांचे मनापासून आभार मानतो। आमचे या व्यतिरिक्त लातूर, वडीगोद्री, कल्याण, ठाणे, गोंदिया, भंडारा या ठिकाणी आंदोलन सुरू आहे। त्या आंदोलकांना सुद्धा आम्ही आता आमचा मेसेज देऊन त्यांना सुद्धा हे आंदोलन आम्ही थांबवायला सांगू आणि यापुढे भविष्यामध्ये सुद्धा जेव्हा जेव्हा ओबीसीवरती कुठल्याही प्रकारची गदा येईल, संकट येईल, तेव्हा एवढ्याच ताकदीने आपण उभे राहू आणि ओबीसी समाजाच्या संविधानिक अधिकाराचं रक्षण करू या सर्व मान्यवरांच्या मदतीने अशी मी या ठिकाणी ग्वाही देतो। माझी आपल्या सगळ्यांना विनंती आहे, जो GR काढलेला आहे त्या GR मध्ये क्लिअर कट आहे की जो हैदराबादच्या गॅझेटमध्ये ज्यांचं नाव त्याच्यामध्ये त्यांनाच मिळणार आहे, त्याच्यामुळे कुठल्याही प्रकारचा आरक्षणामध्ये ओबीसीला कुठल्याही प्रकारचा धक्का लागणार नाही। मी या ठिकाणी सर्व आमचे नेते, भाजपचे पण आमचे अध्यक्ष माननीय अध्यक्ष साहेब, आमचे ठाकूर साहेब असतील, आमचे प्रणय फुकेजी असतील, महात्मे साहेब आहेत आणि देवट साहेबांचे सगळे सहकारी, या सगळ्यांचं अतिशय आभारी आहे की आपण माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब, अजितदादा पवार साहेब यांच्या सगळ्यांच्या जो विनंती त्यांनी केली होती ती विनंती मी घेऊन आलो होतो, ती आपण मान्य केली आणि आपण सगळ्यांनी याच्यामध्ये सहकार्य केलं, त्याबद्दल आपल्या सगळ्यांचे आभार मानतो आणि प्रणयजींना म्हणतो ते पाणी आपण साहेबांना द्यावं प्यायला। एक मिनिट असं नको।